काही नाराजी व्यक्त केली आहे काँग्रेसच्या नेत्यांवर। त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेसचे नेते विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बसतात, त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांची स्ट्रॅटेजी असते, आपल्याला ही संधी मिळत नाही। काँग्रेस असं काही नाही, विधिमंडळातला शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं असं काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हे बोलण्याची गरज नाही। पण शिवसेनेला आपला अजेंडा घेऊन, आपली भूमिका घेऊन ॲग्रेसिव्हली शिवसेनेच्या पद्धतीनं काम करण्याची आवश्यकता अशी सदस्यांची भावना होती, ती पक्षप्रमुखांसमोर मांडली आणि तशा पद्धतीनं आता परवाच्या दिवशी पुन्हा महाविकास आघाडीची बैठक आम्ही ठेवलेली आहे। या सगळ्या विषयावर परवा सुद्धा चर्चा होईल। आक्रमकपणे शिवसेना दिसणार आहे का? हे आक्रमकपणे शिवसेना दिसत नव्हती की नाही, विरोधी पक्ष नेत्या पदावर नेहमी चर्चा नाही, सोडून कसं द्यायचं? विधिमंडळात शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष आहे, असा विषय सोडून दिलेला नाही। परंतु आताच्या घडीला सत्ताधारी पक्षांनी सगळं कमरेचं सोडलेलं आहे, म्हणून यांना नेहमी बोलण्यात कोणता अर्थ पण नाहीये। खासदारांच्या मतदारसंघामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा शनिवार, रविवार, सोमवार असा दौरा आहे। शनिवारी यवतमाळ, वाशिम, हिंगोली, रविवारी परभणी, धाराशिव आणि सोमवारी शिर्डी अशा पद्धतीनं उद्धवजी ठाकरे साहेबांचा सर्व शिवसेना नेत्यांसह दौरा आहे। मराठी में बोलणे उशीर नाही, असं नाही, अधिवेशन चालू आहे, सगळे आमदार पण उपस्थित आहेत। मला असं वाटतं हे खासदार ज्यांनी गद्दारी केली यांच्या म्हणण्याला कोणता अर्थ नाही, त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहे। त्यावेळी आता बैठकीत ती चर्चा झाली, 22 आम्ही जागा लढल्या होत्या, 22 खासदार निवडून आल्यावर काय पंतप्रधान नव्हतं होणार शिवसेनेचा, तर आम्ही सत्तेत येणार नाही, त्यांना माहितीच होतं। आता मला असं वाटतं सत्ता संपत्तीच्या प्रलोभनापायी यांनी अशा गोष्टी केल्या असून दुसऱ्यावर दुगाण्यात जोडणं हे मला वाटतं चुकीचं आहे। त्याची चिंता शिवसेना करत नाही, पण या मतदारसंघात शिवसेना संघटनेच्या रूपानं मजबूत आहे आणि या मजबूतीच्या माध्यमातून पुढच्या निवडणुकीला आम्ही ताकदीनं सामोरं जाऊ। ऑपरेशन टायगर असं कोणते नाही, सगळे आमदार इथं उपस्थित होते, त्याच्यावर चर्चा पण आहे, असं कुठं झालेलं पण नाही, होणार पण नाही।